तोपर्यंत आमचा लढा संपत नाही. एक पाऊल पुढे टाकलं गोखले डेव्हलपर्सनी की आम्हाला तो व्यवहार रद्द करायचा. आता ट्रस्टीनी सुद्धा पुढं आलं पाहिजे आणि तो व्यवहार रद्द केला पाहिजे आणि सरकारनं त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. नाहीतरी त्यांनी ट्रस्टमध्ये अनेक गैरव्यवहार केले आहेत, त्या बाहेर काढावे लागतील. बाहेर आम्ही काढणार आहोतच आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे ते प्रकरण द्यावं लागेल. मोहोळांची नेमकी भूमिका यातली काय स्पष्ट होती, काय सांगू मोहोळ साहेब सुरुवातीला म्हणत होते की माझा त्या व्यवहाराशी काही संबंध नाही किंवा बिल्डरशी काही संबंध नाही. परंतु काल रात्री त्यांनी मला सांगितलं की ते जैन बोर्डिंगला भेट दिलेले होते आणि महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इथले स्थानिक खासदार आहात, मंत्री आहात, तुम्ही पुढाकार घेऊन हा विषय संपवला पाहिजे. आणि मग त्यांचा आदर करून मी गोखले डेव्हलपर्सशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की इतक्या लोकांचा विरोध असेल तर हा व्यवहार तुम्ही रद्द केलेला चांगलं. आणि त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन तो व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी मला कळवलं. आणि गोखले डेव्हलपर्सनी जे पत्र ट्रस्टींना मेल केलेलं आहे त्याची प्रत मोहोळनीच मला दिली. पण यातल्या व्यवहाराचं नेमकं काय होणार? प्रकरण मोहोळांचा या गोष्टीशी संबंध आहे किंवा नाही, पण ज्या पद्धतीने हे नाव समोर येत असताना देखील भाजपकडून कुठेतरी त्यांना पाठीशी घातलं जात आहे असं वाटतं का, ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येत आहेत भाजपकडून? भाजपचे बाकीचे लोक काय म्हणतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मुळामध्ये जवळपास 250 विद्यार्थी त्या बोर्डिंगमध्ये शिकत होते आणि 1 जूनपासून त्यांना तिथून बाहेर काढलेलं होतं. आमचा लढा प्रामुख्यानं ह्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता आणि ते विद्यार्थी जोपर्यंत त्या बोर्डिंगमध्ये परत येत नाही तोपर्यंत आमचा लढा काही संपणार नाही. आणि त्यामुळं आम्ही सुरुवातीपासून भूमिका घेतली होती की याच्यात काय राजकारण आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. कोण भ्रष्टाचार करतोय, मुळामध्ये आम्ही भ्रष्टाचार करूनच देणार नाही. आम्हाला माहिती आहे की 3.5 एकर जमीन म्हणजे सोन्याचा तुकडा हे आम्हालाही माहिती आहे आणि त्याच्यामध्ये 1,000-1,500 कोटीचा घपला पाडला जाणार होता हेही आम्हाला माहिती आहे. परंतु ते आम्ही व्यवहार होऊनच देणार नव्हतो. हा पहिल्यापासूनचा आमचा मुद्दा ठाम होता आणि त्या मुद्द्याशी आम्ही आजही ठाम आहे. 1 इंच सुद्धा जमीन व्यवहार रद्द तर होईलच, मात्र बेकायदेशीर कृत्यानं हा जर व्यवहार झाला असेल तर मग त्यांच्यावरती कारवाई करावी असं वाटतं का? पहिला टप्पा आमचा हा आहे की गोखलेंचं नाव काढून त्या मालमत्तेवर HND ट्रस्टचं नाव पुन्हा प्रस्थापित करणे आणि ते झाल्यानंतर ज्याच्या काही पडद्याआड आणि पडद्याच्या समोर घटना घडल्या आहेत त्या आम्ही सोडणार नाही, त्याच्या पाठपुरावा करणार. समाजाचं एक शिष्टमंडळ देखील आज मठामध्ये भेट देणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अल्पसंख्याक जे काही समाज आहेत त्यांना अशा पद्धतीने टार्गेट केलं जात आहे आणि या अशाच मुद्दे टाळण्यासाठी आता जैन समाज आणि ब्राह्मण समाजानं राजकीय दृष्ट्या देखील आता एकत्र आलं पाहिजे हा विचार घेऊन ते आज भेटणार आहेत असं सांगितलं जात आहे. यामध्ये हा सामाजिक प्रश्न आहे. याला विनाकारण कुणी जातीय रंग द्यायचं काही कारण नाही. गोखले आहेत म्हणून ब्राह्मण समाजाचं शिष्टमंडळ भेटलं येणार असेल तर ते गैर आहे. मुळामध्ये याच्यामध्ये गोखले असोत किंवा आणखीन कुणी असोत याच्यामध्ये पैसा कमवायचा म्हणूनच ते आलेले होते. परंतु विद्यार्थ्यांनी विशेषतः मी श्रेय देईन त्या ठिकाणी जे विद्यार्थी होते, माजी विद्यार्थी होते, त्यांनी गेले 2-3 महिने झालं अनेक धमक्यांना भीक न घालता, खरं तर मला त्यामध्ये का भाग घ्यावा लागला, त्या पोरांना कुणीतरी तंबी दिली, धमकी दिली म्हणून मला तिथं जावं लागलं. तर त्या धमक्यांना भीक न घालता या पोरांनी जो लढा दिलेला आहे त्या लढ्याचं कौतुक केलं पाहिजे. निर्भयपणानं त्यांनी लढा दिलेला आहे आणि त्यामुळं याला उगीच वेगवेगळा रंग देण्यात काय अर्थ नाही. स्वार्थासाठीच तिथं काही लोक आलेले होते, परंतु विद्यार्थ्यांनी त्यांचा तो स्वार्थ हाणून पाडलेला. या व्यवहाराची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट गोठवण्याची ती मागणी केली जात होती. या व्यवहाराची जी अमाऊंट आहे ती गोखले बिल्डर परत मागते, मात्र गोठवण्याची सुद्धा मागणी झाली होती. तसं काही आधीच झालंय का? माझ्या माहितीप्रमाणे धर्मादाय आयुक्तांच्याकडं जी सुनावणी झाली त्यावेळी ज्यावेळी पुनर्विचार याचिका धर्मादाय आयुक्ताकडे गेली त्यावेळी धर्मादाय आयुक्तांच्या लक्षात आलं की जमीन विक्रीच्या परवानगी मागत असताना आपल्यासमोर पूर्ण माहिती आलेली नाही आणि म्हणून परत त्यांनी सहाय्यक धर्माधिकारी आयुक्त धर्मादाय आयुक्त पुणे यांना आदेश दिला की प्रत्यक्षात तिथं मंदिर आहे का बघा, ट्रस्टीचं बॅलन्स शीट तपासा, खरोखरच ही संस्था आर्थिक डबगायला आली होती का, यांच्यावर जमीन विकायची वेळ आली होती काय,
हे बघा आणि मग पुढचा निर्णय मी देईन आणि त्याची सुनावणी उद्याच आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये जमीन विक्रीतून आलेले जे काही 230 कोटी रुपये होते ते धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय त्याची काही विल्हेवाट लावणे असा आदेश त्यांनी दिला होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये कर्नाटकातील निपाणीतील नेते जोल्यांचं काही त्यामध्ये सहभाग आहे, त्यांचं नाव कोण? ही जी HNDची ट्रस्टची जमीन जी आहे 3.5 एकर त्याच्यावर ब्युरेशर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे चिकोडीची त्या सोसायटीनं 50 कोटी रुपयाचं तारण कर्ज दिलेलं होतं आणि बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं 20 कोटी रुपयाचं तारण कर्ज दिलेलं होतं. त्या संदर्भात आम्ही आक्षेप घेतला. या दोन्ही संस्था चालकांशी संपर्क साधला आणि त्यांना इशारा दिला की देवाला घाण ठेवून तुम्ही जर कर्ज देणार असाल तर तुमच्याकडे बघून घ्यावं लागेल असं म्हटल्यानंतर दोघं वेळीच सावध झाले आणि दोघांनी मॉर्गेज रद्द केलं. पण या सगळ्या व्यवहारामध्ये राजकीय देखील घडामोडी घडत आहेत असं बोललं जाते, कारण गोखलेंनी सकाळी 11 वाजता या व्यवहारातनं माघार घेत असल्याचा मेल केलेला होता. तो धंगेकरांनी तुम्हाला पाठवला, तुम्ही रात्री 11:30 वाजता त्याबाबतचा खुलासा केला. कदाचित असू शकतं, कारण मी काल दिवसभर पुण्यातच होतो. मला सुद्धा रात्री 10:30 वाजता मुरलीधर मोहोळनी ते पत्र पाठवलं, त्या पत्राचं स्क्रीनशॉट पाठवलं. त्यावेळी कळालं की सकाळी 11 वाजता त्यांनी अशा पद्धतीनं इच्छा व्यक्त केली आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये अजूनही HNDचे ट्रस्टी काही बोलायला तयार नाहीत. ते जोपर्यंत म्हणणार नाहीत की हा व्यवहार आम्ही रद्द करणार आहोत, अर्थात ते जर व्यवहार रद्द होणार नसेल तर आज देशभरामध्ये सगळीकडं निदर्शनं ही होणार आहेतच. आत्ताच माझ्याकडे बातमी आली की संभाजीनगरमध्ये फार मोठा मोर्चा निघालेला आहे. असं देशभर सगळीकडं मोर्चे निदर्शनं ही होणारच. 30 तारखेपर्यंत याच्या प्रॉपर्टीवर जर का HNDचं नाव लागलं नाही तर 1 तारखेपासून आचार्य गुप्तनंदीजी महाराज त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. आमरण उपोषण त्यांचं सुरू झालं तर आम्ही या ट्रस्टींच्या दारात जाऊन बसणार आहोत. कारण यांना कशासाठी पैसे पाहिजे झालेत? एका मोठ्या उद्योगपतीशी संबंधित असणारे हे सगळे वारसदार आहेत आणि त्यांना या विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणून देशोधडीला लावून हा पैसा कमवायचा आहे का, हे आम्ही निश्चितच त्यांना त्यांच्या घरात जाऊन विचारू. मोहळांच्यावर या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप झाले, तुमच्या मनातले गैरसमज दूर झाले? जोपर्यंत HND ट्रस्टचं नाव त्या प्रॉपर्टीला लागत नाही तोपर्यंत आमच्या मनातल्या शंका फिटणार नाहीत. हे काय सगळं दिसतंय तेवढं सरळ नाही आहे. काल जी काय बैठक झाली त्यामध्ये या देखील याची चर्चा झाली की वारंवार नांदणी मठाचा विषय असेल, जैन मंदिर पाडल्याचा विषय असेल, कुठेतरी समाजाला टार्गेट केलं जाते आणि या संदर्भात पंतप्रधानांची भेट व्हावी किंवा त्या संदर्भात काही चर्चा कालच्या नंतर काही झाली? देशभरातल्या जैन समाजामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांचे 86 संघटनांचे आणि संस्थांचे प्रतिनिधी काल उपस्थित होते आणि त्याची एक व्यापक चर्चा झाली. काही गुजरातमध्ये जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राचा विषय आहे, शिखरजी तीर्थक्षेत्राचा